आषाढी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या पालख्या दिंड्यांचं वार्तांकन एबीपी माझानं माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमातून केलं। पण त्याचबरोबर संपूर्ण वारीच्या प्रवासात एबीपी माझानं अनोखा उपक्रम राबवला। ज्या भाविकांना थेट पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेता येत नाही, आपली इच्छा विठुरायापर्यंत पोहोचवता येत नाही, त्यांच्यासाठी एबीपी माझानं संपूर्ण वारीच्या प्रवासात इच्छा कलश ठेवला होता। या वारीच्या वाटेत हजारो भाविकांनी इच्छा कलशातून आपल्या इच्छा पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोहोचवल्या। तोच इच्छा कलश एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी आज पंढरपुरात विठुरायाच्या चरणी अर्पण केला। रामकृष्ण हरी माऊली। आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही आहोत विठुरायाच्या चरणी, विठुरायाच्या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये। आणि इथे येण्याचं खास कारण आहे, तुम्ही पाहिलंच असेल की एबीपी माझाने इच्छा कलश हा एक उपक्रम राबवला होता। आता उपक्रम नेमका काय आहे त्याला आज आम्ही खरं तर संपूर्णत्व मिळालेलं आहे, पूर्णत्व मिळालेलं आहे। तो इच्छा कलश काय होता, उपक्रम काय होता, हे मी एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांना सांगण्याची विनंती करेन। मॅम, आपण हा जो उपक्रम राबवला तो नेमका काय होता, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर संपूर्ण वारीच्या दरम्यान आपण एबीपी माझाच्या वतीनं माझा विठ्ठल माझी वारी हा उपक्रम राबवत असतो। लोकांना वारीतले क्षण पाहायला मिळावे, महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पुंडलिकाचे जे भक्त आहेत त्यांना वारी जे येऊ शकत नाही त्या लोकांना सुद्धा वारी बघायला मिळावी, म्हणून माझा विठ्ठल माझी वारी हे आपण दाखवत असतो। वारीत भक्ती तर असतेच, पण त्याचबरोबर आपण आरोग्य वारी दाखवतो, आपण वेगवेगळे चांगले स्वच्छ वारी हा उपक्रम दाखवत असतो। आपण जे काही वारीत होत असतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असतो। या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की अनेक लोक अशी आहेत की ज्यांची खूप इच्छा असते की आषाढी एकादशीला त्यांनी पंढरपुरात असावं, विठ्ठल चरणी त्यांनी असावं, पण तरी ही लोक येऊ शकत नाही। आणि मग अशा लोकांसाठी म्हणून आपण इच्छा कलश हा वारीतून फिरवत असतो। आपापल्या इच्छा लोक त्या कलशात टाकत असतात आणि आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही इच्छा कलश इथं आणला। मी खास आभार मानेन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे, ज्यांनी सुद्धा वेळ काढला त्यासाठी आणि लोकांच्या इच्छा ईश्वर चरणी अर्पित करण्यासाठी आपल्याला एबीपी माझाला सहाय्य केलं। खरंच तुमचं खूप स्वागत आणि खूप धन्यवाद। जसं मॅम म्हणाल्या तसं की या इच्छा तुमच्या मार्फत आणि तुमच्या सर्वांमार्फत या विठोबा चरणी पोहोचलेल्या आहेत। या उपक्रमाबद्दल तुमच्या आत्ता काही भावना आहेत? एबीपी माझानं वारी जगामध्ये पोचवण्याचं काम करत असताना जगभरातले लोक जी वारीमध्ये येऊ शकत नाही, विठ्ठलाच्या दर्शनाला येऊ शकत नाही, अशा लोकांच्या इच्छा जाणून घेऊन तो इच्छा कलश आज विठुरायाच्या चरणी अर्पण केलेला आहे। मला वाटते या माध्यमातून लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या विठुरायाच्यापर्यंत पोचलेल्या आहेत, तर नक्की विठुराया त्यांच्या इच्छा पूर्ण करतील। एक खूप सुंदर आणि लोकाभिमुख असा हा उपक्रम आहे आणि यातून वारी आपण बघितलं, प्रचंड मोठी वारी होत असताना, लाखो भाविक इथे येत असताना ज्या लोकांच्या इच्छा इथं पोचलेल्या आहेत, घरी बसून सुद्धा वारी पूर्ण झाल्याचा आणि विठुरायाचं दर्शन घेऊन इच्छा विठुरायाच्या चरणात पोचवल्याचा आनंद त्यांना मिळाला। खरं तर आम्ही अशा लोकांसाठी हा उपक्रम राबवला की जे विठोबाच्या चरणी येऊ शकत नाहीत, पण तुम्ही इथेच असता। तुम्ही इच्छा कोणती व्यक्त केली, थेट विठोबाच्या कानात कोणती इच्छा सांगितली आहे? खरं तर या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असताना आपल्यासाठी काय मागावं असं बिलकुल नसतं। एकच चांगलं काम करण्याची ताकद दे आणि चुकीला माफ करून पुन्हा नव्या नावाने काम करण्याची शक्ती दे आणि खास करून बळीराजाला सुखी ठेव, अशा पद्धतीच्या भावना सातत्यानं असतात। खास करून यावर्षी अल निनोचं जे संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये संकटातनं पार होण्याची ताकद त्या महाराष्ट्राला आणि देशाला मिळावी आणि पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा। ही संधी घेऊन मी मॅमना पण विचारणार आहे, तुम्ही कोणती इच्छा व्यक्त केली? खरंच विनोद, देवाच्या समोर उभं राहिलं की येण्याच्या आधी मनामध्ये खूप इच्छा असतात आणि खूप असतं की देवाला अमुक सांगू तमुक सांगू, पण एकदा देवाच्या समोर उभं राहिलं की कुठलीच इच्छा खरं तर व्यक्त होत नाही। पण एकच इच्छा मला वाटतं सतत मनात कुठेतरी असते, ती म्हणजे स्वतःला सुद्धा आणि सगळ्यांसाठी सुद्धा सगळी लोक ही आनंदी, सुखी, शांती च्या वातावरणात राहावी आणि समृद्धी असावी, आपल्यासाठी सुद्धा, आपल्या राज्यात सुद्धा।
कलेक्टर साहेब आपल्यासोबत आहेत. तुम्ही आज विठोबाई चरणी कोणती इच्छा व्यक्त केलीत? तुम्ही काय मागणं मागितलं विठोबाई चरणी? नाही, आता पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आता एल निनोचं संकट पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात आहेत. आता जिल्हाधिकारी म्हणून मी तोच इच्छा व्यक्त केली की सर्वप्रथम आता पाऊस चांगला पडावे आणि आता बळीराजा जो आमच्या आहेत त्यांना जे संकट आहे त्या संकटातून दूर पडावे म्हणून मी मागणी केली आहे. तुम्ही कोणती इच्छा व्यक्त केली? मी विठोबाची चरणी हा इच्छा व्यक्त केली की जे ग्रामीण विकास विभागाचा विकास आहे ते लवकर आणि खूप सुरळीत पार पडावा असा मी इच्छा व्यक्त केली. तर उत्तम महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानेच मागणं मागितलं आणि अर्थात ते मागणं विठोबा सगळ्यांचा लाडका आहे तो अर्थात मान्य करेल आणि बळीराजाचं राज्य येईल. त्याचबरोबर उत्तम पाऊस, पाणी आणि पीकसुद्धा येईल आणि या इच्छेचं आज या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.